नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक खंडागळे सर आपल्या या तक्षशिला जीएस सेंटर यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच या ठिकाणी काय करत असतो, तर एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड एक व्हिडिओज घेत असतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर शुक्रया. येस, हो, भारताचं शुक्रया जे मिशन 2028 ला लॉन्च होणार आहे आणि मंगळ ही मोहीम आपण पार केली. आता लक्ष आहे आपलं काय, तर शुक्र ग्रह. तर या शुक्र ग्रहाचीच माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चला तर वेळ वाया न घालवता आज आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा काय सांगितलंय, भारताचे शुक्रयान संपूर्ण माहिती असणार आहे. इस्रोचा सगळ्यात महत्वाचा दुसरा टप्पा जो दुसऱ्या ग्रहावर जाणार आहे. शुक्रयान पृथ्वीच्या जुळ्या ग्रहाचं रहस्य. हो, आपण या शुक्र ग्रहाला काय म्हणत असतो, तर आपल्या पृथ्वीचा जुळा भाऊ किंवा आपली जुळी बहीण असं आपण त्याला म्हणत असतो. राईट. तर याचीच आज आपण माहिती घेणार आहोत आणि आपण तिथे जाणार आहोत 2028 ला. आपला भारताचा इस्रोची आगामी व्हीनस ऑर्बिटर मिशन. यस, त्याचं नाव काय दिलंय बघा, व्हीओएम. व्हीओएम म्हणजे काय, व्हीनस ऑर्बिटर मिशन. व्हीनस ऑर्बिटर मिशन. आणि एका विनाशकारी जगाचा उलगडा. आणि पुढे काय म्हणले, एका विनाशकारी जगाचा उलगडा. पृथ्वीसारखंच सेम असेल त्या ठिकाणी कधी एकेकाळी करोडो वर्षापूर्वी. आणि त्या जगाचा विनाश कसा झाला आणि ह्या व्हिडिओमधून आपल्याला तो विनाश कसा झाला हे आपल्याला समजणार आहे. आणि जर असं आपल्या पृथ्वीच्या बाबतीत झालं तर हो, शक्यता वर्तवता येते. कारण का, आपण त्या दिशेने पाऊल टाकलेले आहे. कारण का असेल ते आपण पुढच्या नेक्स्ट काही मिनिटांमध्येच पाहणार आहोत. मिशन बघा काय असणार आहे, मार्च 2028. मार्च 2028 ला विनस या प्लॅनेटवर आपण जाणार आहोत. चला पाहू. बघा, मंगळयान ते शुक्रयान भारताची सगळ्यात दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे काय, मिशन विनस ऑर्बिटर. ओके, विनस ऑर्बिटर मिशन 2013 हे साल तुम्ही आठवा. मार्स ऑर्बिटर मिशन, एम ओ एम, मास मास ऑर्बिटर मिशन त्याला आपण म्हणतो, किंवा मंगळयान 2013 ला आपण त्या ठिकाणी लॉन्च केलं होतं आणि अत्यंत कमी किमतीमध्ये ते लॉन्च केलं होतं इस्रोनं. ओके, आणि त्या ठिकाणी 2014 मध्ये त्या ठिकाणी ते ऑर्बिट मध्ये पण गेलं होतं. आणि त्यासारखं अनेक मिशन इस्रो लॉन्च करणार आहे 2028 ला. काय असेल ते आपण पाहूया. आणि यशस्वी मिशन पार पडलं होतं. आता बारी आहे कुणाची, तर 2028 ला व्हीओएम म्हणजेच व्हीओएम म्हणजेच काय, व्हीनस ऑर्बिटर मिशन. जे स्पेस मिशन जे आपलं होतं मार्सवर गेलेलं, ते पण ऑर्बिट मध्येच गेलं होतं याच्या अशा प्रकारे कक्षामध्येच गेलं होतं. आणि आपलं व्हीओएम हे सुद्धा काय असणार आहे, तर त्याच्या कक्षेमध्येच रिव्हॉल्व करणार आहे. कारण तिथं आपल्याला लँड जरी असेल तरी तिथं आपल्याला ते आपलं स्पेस क्राफ्ट त्या ठिकाणी उतरवता येणार नाही. याच्या मागे काय कारण असतील ती पुढे आपण पाहायची आहे. काय म्हणजे बघा, इस्रोचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर एस सोमनाथ यांच्या घोषणेनुसार मंगळ मोहिमेच्या यशानंतर आता इस्रोचं पूर्ण लक्ष सूर्याजवळील सर्वात रहस्यमय ग्रहाकडे आहे. तो म्हणजे कुठला ग्रह, व्हीनस. ओके, हे मिशन केवळ पृष्ठभागाचा नाही, तर त्याच्या सरफेस मध्ये त्याच्या वरती असणाऱ्या वातावरणाचा सुद्धा अभ्यास करेल आणि भूतकाळाचा सखोल अभ्यास करेल. हे जे तुम्हाला शुक्र ग्रह अतिशय तप्त असणारा सूर्यासारखा दिसतो, त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल आणि वातावरणाचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी ते करणार आहे. आता ह्या व्हीनस ग्रहाला किंवा शुक्र ग्रहाला आपल्या पृथ्वीचा जुळा भाव किंवा जुळी बहीण असं का म्हणलं जातं, याच्या मग काय कारण आहे, तर या पाहूया त्याबद्दलच. बघा, या ठिकाणी आहे आपली अर्थ. ओके, ही अर्थ आहे आणि या ठिकाणी आहे हा व्हीनस, हा शुक्र ग्रह आहे. याच्या कोणत्या कोणत्या गोष्टी तंतोतंत जुळत आहेत त्या बघा. आकार पृथ्वीचा असेल आणि शुक्र ग्रहाचा आकार असेल जवळजवळ त्या ठिकाणी काय आहे, समान आहे. वस्तुमान, मास, मास सुद्धा काय आहे, दोन्ही ग्रहांचं जवळपास समान आहे. आणि घनता, त्याची डेन्सिटी जी आहे ती घनता सुद्धा काय आहे, एक समान पातळीवर आहे. त्या तीन गोष्टी, त्याचबरोबर प्रकार सुद्धा पण त्या ठिकाणी मॅच होतोय. तर हा ग्रह कोणता आहे, तर लँड, याच्यावर जमीन आहे, याच्यावर सुद्धा जमीन आहे. म्हणजे या 4-5 गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी सेम टू सेम शुक्र आणि पृथ्वी ग्रहावर मॅच होतात. यामुळं त्याला आपण पृथ्वीचा जुळा ग्रह असं आपण म्हणतो. पण या प्रचंड साम्यामुळे शास्त्रज्ञांना एकेकाळी वाटले की शुक्रावर पाणी आणि जीवन असू शकतं. बघा, त्याच्यावर मिशन पाठवण्याचं काय कारण असेल,
तर कदाचित एकेकाळी आपल्या पृथ्वीसारखाच सेम दिसतोय, सगळं वस्तुमान असेल, आकार, घनता सगळ्या गोष्टी एकसारख्या दिसत आहेत, पण कदाचित कधी काळी तिथं पाणी असू शकेल, त्याचे काही अवशेष सापडू शकतील आणि त्या पाण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतील असं त्यांना वाटतंय. त्यासाठी ते मिशन त्या ठिकाणी पाठवत आहेत. त्याचबरोबर तिथल्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन पाठवलं जात आहे. हे एक अत्यंत विनाशकारी आणि प्रतिकूल जग. किती खतरनाक आहे हे व्हेनसचं वातावरण, हे जरासं आपण आपल्या या स्लाइड मधनं समजून घेऊया. बघा तिथं टेम्परेचर किती असेल, तिथं तापमान जे आहे 462 डिग्री सेल्सिअस तापमान, एवढं जबरदस्त टेम्परेचर त्या ठिकाणी आहे. आपल्या पृथ्वीवर 48-49 डिग्री सेल्सिअस तापमान झालं तर आपल्या अंगाची लाही होऊन जाते. पण या ठिकाणी 462 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. पण एवढं तापमान कसं काय आहे? हे पण आश्चर्यकारक गोष्ट आहे. ते आपण पुढे पाहणार आहे याच्यामागे काय कारण आहे. बघा काय म्हणले, पृष्ठभागाचे तापमान बुध ग्रह सूर्याच्या अधिक जवळ असूनही त्याचं तापमान, आता बघा सोलर सिस्टीम जर असं डोळ्यासमोर आणा, सूर्यानंतर पहिला ग्रह कुठला आहे? बुध ग्रह आहे. आणि बुध ग्रहानंतर कुठला आहे? तर व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह आहे. म्हणजे 2 नंबरला शुक्र आहे, त्यानंतर पृथ्वी आहे. मग आपल्या पूर्ण सोलर सिस्टीम मध्ये सगळ्यात गरम ग्रह कोणता आहे असं म्हणलं तर त्या ठिकाणी शुक्र ग्रहाचं नाव पहिला येतंय. असं का बरं? त्या सूर्यापासून जवळ असणाऱ्या बुध ग्रहाचं काय येत नाही? ह्याच्यामुळे काय कारण असेल? तर ह्याचंच कारण आता आपण पाहणार आहोत. ओके. आणि सोलर सिस्टीम जे आहे पूर्णपणे संपूर्ण सोलर सिस्टीम अत्यंत डिटेलमध्ये जबरदस्त अशा माहितीपूर्ण स्वरूपामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले आहे. ती वरील पिन बॉक्सवर क्लिक करून त्या पिन वर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. या आपण या बॅक टू पॉइंट. बघा आता इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, वातावरणाचा दाब किती आहे? 92 पट दाब आहे त्या ठिकाणी पृथ्वीच्या तुलनेत 92 पट अधिक वातावरणाचा दाब त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा दाब किती असतो? समुद्राच्या हजारो फूट खाली असल्यासारखा हा प्राणघातक दाब त्या ठिकाणी आहे तिथल्या ऍटमॉस्फिअर मध्ये. एवढा जबरदस्त आहे, इथं कोणीही टिकू शकत नाही. त्यामुळे जर इथं आपण स्पेस क्राफ्ट वगैरे जर पाठवले त्याच्या लँडवर सुरक्षित 1-2 तासच टिकतील, नंतर नष्ट होऊन जाईल. का? एवढं टेम्परेचर तिथं आहे आणि दाब तेवढा त्या ठिकाणी आहे. बरं, एवढं टेम्परेचर जास्त असण्यामागचं काय कारण आहे? तर ह्याचं कारण आहे, या ठिकाणी आहे ऍटमॉस्फिअर मध्ये 96% कार्बन डायऑक्साईड आहे. CO2 96% कार्बन डायऑक्साईड आहे. त्याचबरोबर तिथं जे ढग आहेत हे सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 त्यापासून बनलेले ढग त्या ठिकाणी आहेत. म्हणजे तिथं पाऊस ऍसिडचा पडतो. बघा मग तिथे किती कठीण खतरनाक प्रसंग तो असेल. आपल्या पृथ्वीवर जर असा ऍसिडचा पाऊस पडला तर काय होऊ शकेल? थोडस डोळ्यासमोर आणा. खतरनाक प्रसंग असेल तो. अशाच प्रकारचा पाऊस इथं पडतोय. पण आपल्या इथं कशा आहे? पाण्याचा पाऊस पडतोय. पण आपल्या इथं पण ऍसिडचा पाऊस पडण्यासाठी बराच वेळ लागणार नाही. आपण तिकडेच वाटचाल करतोय. कारण का? कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी आहे जास्त. कार्बन डायऑक्साईड काय करत असतं हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे का? बघा सांगतो मी तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो काय करत असतो? तो हीट जे आहे तो ट्रॅप करत असतो. म्हणजे हीट पकडून ठेवत असतो. ओके. आणि त्या ठिकाणी ज्वालामुखीय उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे. तेथून कार्बन डायऑक्साईड बाहेर येतोय आणि तो काय करतो? सूर्याकडून येणारे जे सूर्यप्रकाश आहे त्याला काय करतो? तो ट्रॅप करून ठेवतो, धरून ठेवतो, सोडत नाहीये. आणि त्यामुळे उष्णता वाढते आणि त्यामुळेच हे टेम्परेचर 462 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं गेलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं कारण हा कार्बन डायऑक्साईड. आणि आपल्या पृथ्वीवर काय होतंय मग? पृथ्वीवर तर हेच होत आहे. आता हजारो जंगलं त्या ठिकाणी, हजारो झाडं जंगलांमधली नष्ट करण्यात येत आहेत. ओके. अरवली पर्वत असेल, त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमधले असतील, नागपूरमधलं एक मोठं जंगल नष्ट करण्याचं प्लॅनिंग चालू आहे. आणि आपल्या भारतातलंच नाही तर या पूर्ण जगामध्ये अमेझॉनचं जे जंगल आहे तिथं पण नष्ट होत आहे. सिडनी, ऑस्ट्रेलिया इथलं पण जंगल नष्ट होत आहे. का? माणूस औद्योगिकरणाकडे वाटचाल करत आहे आणि त्यामुळे हे जंगल नष्ट करत आहे. पण एकीकडे माणूस हा विसरत चाललाय की ही पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी आपली उसनवारी घेतलेली पृथ्वी आहे. कारण ही आपण पुढच्यांसाठी वाचवली पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपण खूप सारी झाडं लावायला पाहिजे. पण माणूस या ठिकाणी यातून काहीच बोध घेत नाही. हेच वर्ष घ्या की अत्यंत जास्त तापमान असणारं वर्ष ठरलेलं आहे आणि सगळ्या जगामध्ये भारतात सगळ्यात जास्त तापमान जास्त ठरलेलं आहे. तरी सुद्धा माणसाला अक्कल येत नाहीये. ओके. तर आपल्या पृथ्वीला शुक्र ग्रह होण्यासाठी फार वेळ लागणार नाही. असं जर होत असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हाच मेसेज देतोय की खूप सारी झाडे लावा आणि आपल्या या पृथ्वीला शुक्र ग्रह होण्यापासून वाचवा, तरच जीवन या पृथ्वीवर सुरक्षित राहील. चला बॅक टू पॉइंट. पुढच्या पॉइंट मध्ये काय म्हणले बघा, वेळेचे कोडे. जे ते एक दिवस, आता इथं दिवसाचं फार महत्वाचं कोड आहे. काय आहे पाहूया.
एका वर्षापेक्षा मोठा असतो. एक दिवस बघा, आपल्या पृथ्वीवर एक दिवस जो आहे तो 24 तासाचा आहे. 1 डे 24 हॉवर. ओके, 24 तासाचा आहे. पण शुक्र ग्रहावर गेलं तर एक दिवस एका वर्षा एवढा आहे. मग अशा कठीण परिस्थितीमध्ये जगणं मुश्किल होईल. बघा काय म्हणले, इनर डायल परिवलन स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी याला 243 दिवस लागतात. आपल्या पृथ्वीला किती 24 तास लागतात, त्याला 243 दिवस लागतात. पुढे या, आउटर ड्रायल सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी याला किती वेळ लागतो, 225 पृथ्वी दिवस लागतात. आपल्या पृथ्वीला किती लागतात, 365 दिवस लागतात. हा डिफरन्स या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढं परिणामी शुक्रावरील एक दिवस एक वर्षा एवढा असतो. आताच बोललो आपण. उलट्या दिशेने प्रवास आणि एक महत्वाचं गोष्ट, हे थोडस डिफरंटली आहे इथं. ओके, पृथ्वीची मॅच होत नाही. काय तर बघा, पृथ्वी आपली पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पण हा ग्रह काय होतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, आणि त्यामुळं शुक्रावर सूर्य जो आहे तो पश्चिमेला उगवतो. आपल्या इकडे पूर्वेला उगवतो पृथ्वीवर, पण तिथं पश्चिमेला उगवत असतो. हे इथं लक्षात घ्या. चला या पुढे जाऊया. बघा, रनवे ग्रीन हाऊस इफेक्टचा जीव घेणा चक्रव्यूह हा काय इफेक्ट आहे त्याच्याबद्दल थोडस मगाशी मी थोड्या वेळापूर्वी सांगितलंय. तोच पॉइंट आहे. बघा, प्राचीन महासागर या ग्रहावर फार फार वर्षापूर्वी काय होतं, प्राचीन महासागर होते. लाखो वर्षापूर्वी शुक्रावर पाणी होतं. आणि मग पाणी होतं, मग गेलं कुठं, गेलं कशामुळं, शुक्रावर सूर्यापासून येणारी जी उष्णता आहे, सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे तिथलं पाणी तापलं आणि त्याचं काय झालं, बाष्पीभवन. लाखो वर्षापूर्वी शुक्रावर पाणी होतं, सूर्याजवळ असल्यामुळे पाण्याची वाफ व्हायला सुरुवात झाली, त्याची वाफ झाली, वाफ वातावरणात गेली. ओके, वाफ वातावरणात गेल्यानंतर बघा, ही वाफ अशी वातावरणात गेली, उष्णता प्रचंड वाढू लागली. आणि ही वाफ जी आहे, हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय, तर जास्तीत जास्त वातावरणातील उष्णता वाढवण्यासाठी कारणीभूत असणारे गॅसेस. ओके, आणि या वाफेने सूर्याची उष्णता अडवून ठेवली, उष्णता ट्रॅप केली त्यांनी, त्यामुळेच तापमान वाढत गेले या शुक्र ग्रहाचं. आणि अधिक बाष्पीभवन, राहिलेलं जे काही उरलं सोरलं पाणी होतं ते पण काय झालेलं आहे, पाणी वेगाने वाफेत रूपांतरित झाले. ओके, पुढे काय, नियंत्रणाबाहेर, याला आपण डूम लूप असं म्हणतो. ही प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेली आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, एक महत्वाची इथे गोष्ट आहे, ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीच्या विस्फोट तिथे नेहमी होत असतात आणि त्यामुळे 96% कार्बन डायऑक्साईड तिथल्या क्रस्ट मधला ऍटमॉस्फिअर मध्ये निर्माण झाला आणि तो सुद्धा त्या ठिकाणी उष्णता ट्रॅप करण्यासाठी जबाबदार त्या ठिकाणी आहे. हे लक्षात घ्यायचं. या पुढे जाऊया, सौर वाऱ्यांचा तडाखा आणि चुंबकीय क्षेत्राचा अभाव हा एक ड्रॉबॅक या ठिकाणी आहे. कारण आपल्या पृथ्वीला चुंबकीय क्षेत्र आहे, पण याला चुंबकीय क्षेत्र नाही आहे. तर ह्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये मी अजून मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तिथं पण तुम्ही पिनवर क्लिक करून त्या ठिकाणी व्हिडिओ पूर्वीचा पाहू शकता. या पाहूया. बघा, आपल्या पृथ्वीकडे काय आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय क्षेत्र आहे. यामुळं काय होतं, तर सोलर वाइंड्स ज्या आहेत, म्हणजे सौर वारे जे आहेत, त्यापासून आपल्या पृथ्वीचं संरक्षण होतं. ओके, आणि त्यामुळेच इथं काय दिसतात, तर अरोराच दिसतात. हे पण आपण परवाच्या तासाला पाहिलेलं आहे. अरोरा अरोरा त्या ठिकाणी दिसतात. परंतु इथं कसं आहे, इथं मॅग्नेटिक फील्डच नाही आहे. यामुळं काय होतं, तर शुक्राला स्वतःचं मजबूत क्षेत्र नाहीये आणि यामुळं सौर वाऱ्यांची शुक्राच्या वातावरणातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन सारखे जे गॅसेस आहेत ना, इथं असणारे हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस, हे हलके वायू ह्या सौर वाइंड्समुळे वातावरणात स्पेसमध्ये सगळीकडे पसरले, त्याच्या वातावरणामधून निघून गेले आणि तिथं फक्त ऍसिड रेन त्या ठिकाणी आहे. ओके, हे वायू शिल्लक राहिलेले आहेत, विषारी वायू त्या ठिकाणी शिल्लक आहे. एवढं खतरनाक हे वातावरण त्या शुक्र ग्रहावरच आपल्याला पाहायला मिळतं. चला, मग आता ही शुक्र ग्रहाबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली, पण आता आपण शुक्र मिशन बद्दल थोडस माहिती घेऊया. या बघा, मार्च 28 मध्ये हे ऑर्बिटर मिशन जाणार आहे शुक्र ग्रहाच्या ऑर्बिट मध्ये फिराय. ठीक आहे, इथं हे तुम्हाला एक 3D मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इमेज दाखवलेले आहे. प्रक्षेपण 2028 मध्ये आहे. मोहिमेचे स्वरूप काय आहे, फक्त ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. लँडर का नाही बरं, इथं लँड का करू शकत नाही, याचं कारण काय आहे, ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो, टेम्परेचर जास्त आहे आणि त्याचबरोबर तिथं वातावरणाचा दाब जबरदस्त आहे. त्यामुळे 1-2 तासच त्या ठिकाणी फक्त काय होऊ शकतं, त्या ठिकाणी लँडर टिकू शकेल. त्यामुळे लँडरचा उपयोगच होणार नाही, ऑर्बिटर्स त्या ठिकाणी असतील. ओके, शुक्राचे रहस्य भेदणारे अत्याधुनिक उपकरणे. तर याच्यामध्ये उपकरणे कोणती कोणती जोडली, या बघा सांगितले काय. फर्स्ट, डस्ट अनालायझर. डस्ट अनालायझर, आता शुक्राच्या वातावरणामध्ये जो काही डस्ट आहे, धूळ आहे, या अतिसूक्ष्म धुळीच्या कणांचा अभ्यास करणार. दुसरं उपकरण सगळ्यात महत्वाचं काय, सिंथेटिक अपर्चर रडार सार. L&S बँड रडार आहे, शुक्राच्या जाड आणि विषारी ढगांच्या पलीकडे जाऊन पृष्ठभागाचा अचूक नकाशा तयार करेल.
कारण का तिथं पूर्णपणे असे क्लाउड्स आहेत ह्याच्यामध्ये H2SO4 चे ऍसिडचे, त्याच्या पलीकडचं जाऊन पृष्ठभागाचा पूर्ण नकाशा काढायचं काम याचं आहे. आणि तिसरं आहे थर्मल कॅमेरा. थर्मल कॅमेरा काय तापमानातील बदल नोंदवण्यासाठी आणि सक्रिय ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी याचा उपयोग या ठिकाणी होईल. या आता सगळ्यात महत्वाचा ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय आहे प्रश्न? तर बघा, स्वीडन या स्वीडन देशानं आपल्याबरोबर सहकार्य केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य केले. कशाबद्दल? त्या शुक्रयानामध्ये मदत केली. बघा काय इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी ही लक्षात ठेवा एजन्सी SNSA स्पेस स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी यांच्यामध्ये काय झालेलं आहे महत्वपूर्ण एक करार झालेला आहे. काय करार आहे? हे मिशन कसलं आहे बरं? हे आहे VNA म्हणजे काय? व्हिनिसियस न्यूट्रल अनालायझर. हे काय काम करतं तर बघा शुक्राच्या वातावरणातील तटस्थ आणि प्रभारित कणांचा अभ्यास करतं. म्हणजेच कुठले तटस्थ म्हणजे न्यूट्रल, ओके, जसं की न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन या सर्व कणांचा अभ्यास करणार आहे हे. आणि हे स्वीडनशी आपण त्या ठिकाणी करार केलेला आहे. त्यामुळे काय होऊ शकतं सौर वाऱ्याचा शुक्राशी वातावरणाशी कसा संपर्क येतो आणि वातावरण तिथलं कसं काय नष्ट झालं असेल हे यामधून आपल्याला माहित होणार आहे. आणि पृथ्वीवर असं जर झालं तर काय होऊ शकेल, आपण याच्यातून काय बोध घ्यायला पाहिजे, तर हे यातून आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. पुढं बघा आणि दुसऱ्या देशांचे शुक्र ग्रहावर मिशन जाणार आहेत का? येस जाणार आहेत. पाहूया त्याबद्दल. 2028 मध्ये आपण जाणार आहे VOM, 2029 मध्ये नासाचा जाणार आहे दा विंची, लक्षात ठेवा नाव. 2030 मध्ये इन्व्हिजन मिशन युरोपियन स्पेस एजन्सी यांचं आहे आणि 2031 मध्ये नासाचं परत जाणार आहे व्हेरिडास मिशन. ओके, हे मिशन रिसेंटली जाणार आहेत. पहा यापूर्वी अमेरिका, सोव्हिएत युनियन हे देश सुद्धा त्या ठिकाणी शुक्र ग्रहावर त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे. तिथे अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर येऊया आपण शेवटच्या स्लाइडमध्ये काय सांगितलंय ह्यातून मेसेज मिळणार आहे आपल्याला. पाहूया. एका मृत ग्रहाचा अभ्यास पृथ्वीचे भविष्य कसे वाचवू शकतो. बघा एका ग्रहामध्ये या ठिकाणी शुक्र ग्रह दाखवला आणि इकडे अर्थ दाखवलेले आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीची वाटचाल शुक्र ग्रहाच्या दृष्टीने होत आहे की काय, असाच हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय का. तर शुक्र हा केवळ एक मृत ग्रह नाही तर तो हवामान बदलाचा सर्वात मोठा इशारा आहे. तिथं हवामान कसं बदलत गेलं आणि आपल्या पृथ्वीवर पण हवामान बदल होत आहे. का होत आहे तो आपण पाहतच आहे. ओके, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, जागतिक तापमान वाढत आहे. दरवर्षी 3-4 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढत आहे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीची वाढ होत आहे आणि असंच होत गेलं तर एक दिवस आपल्या पृथ्वीला शुक्र ग्रह होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. त्यामुळे वाचवायचं असेल तर आपण स्वतः त्या ठिकाणी सुधारणा केली पाहिजे. ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण नियंत्रणाबाहेर गेल्यास एखाद्या ग्रहाचा कसा विनाश होऊ शकतो त्याचे शुक्र हे जिवंत उदाहरण आहे. ओके, तर या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट अशी माहिती घेतलेली आहे. यातून खूप सारं आपल्याला शिकायला मिळालं आहे. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. जाताना व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.